राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पवार काका पुतण्यांमध्ये राजकीय संघर्ष पेटलाय। अजित पवारांनी काका शरद पवारांना वयावरून घेरायला सुरुवात केली। आता मवियातील घटक पक्षांनी अजित पवारांना टार्गेट केलंय। राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवारांच्या वयावरून अजित पवारांनी टीका सुरू केली आहे। शरद पवारांनी सक्रिय राजकारणातून निवृत्त व्हावं असा सल्ला अजित पवारांकडून वारंवार दिला जातोय। शरद पवारांनी दुसऱ्या फळीतील नेत्यांच्या हाती पक्षाची धुरा सोपवावी असा अजित पवार आणि त्यांच्या समर्थक नेत्यांचा सूर होता। तसंच अजित पवारांच्या बंडामागे हे एक प्रमुख कारण असल्याचं सांगितलं जातंय। शरद पवारांच्या राजीनामा नाट्यावेळी पवार काका पुतण्यातील मतभेद चव्हाट्यावर आले होते। शरद पवारांच्या राजीनाम्याला केवळ अजित पवारांनी पाठिंबा दिला होता, त्यामुळे अजित पवारांवर पक्षातूनच टीका झाली होती। आता फुटीनंतर अजित पवारांकडून वारंवार शरद पवारांच्या वयाचा उल्लेख केला जातोय, त्यावरून राजकीय कलगीतुरा रंगलाय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी अजित पवारांना हा खोचक प्रतिसवाल केला। मोदी साहेबांना त्यांचं वय विचारलं पाहिजे, म्हणजे मग तुमची हिम्मत काय असेल दिसेल। परवा एक सोशल मीडियावर एका गाडीतला व्हिडिओ दाखवला जातो आहे। फडणवीस समोर बसलेले आहेत, मागं अजित पवार, एकनाथ शिंदे, बावनकुळे आणि गिरीश महाजन, आणि अजित पवारांना आणि एकनाथ शिंदेंना काय हालत करून ठेवलेली आहे त्यांची मांजरीसारखी, ते आपण पाहिलेली आहे। राजकीय बंडानंतर पवार काका पुतण्यामध्ये राजकीय संघर्ष पेटलाय। अजित पवारांनी काका शरद पवारांना टार्गेट केलंय। शरद पवारांच्या वयाचा मुद्दा अजित पवारांनी लावून धरलाय। या काका पुतण्याच्या लढाईत काँग्रेसनं उडी घेतली आहे, तर अजित पवारांनी नाना पटोलेंच्या टीकेची खिल्ली उडवली आहे। आपल्या सगळ्यांचंच होणार आहे, ज्यावेळेस होईल त्यावेळेस विचारू ना, ज्यावेळेस होईल 80च्या पुढे गेल्यावर विचारू। राजकीय नेत्यांच्या निवृत्तीचं वय हा नेहमीच भारतीय राजकारणात चर्चेचा विषय राहिलाय। प्रत्येक नेता आपल्या मर्जीनुसार निवृत्ती जाहीर करतो। शरद पवारांनी गेल्या वर्षी पक्षाध्यक्ष पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता, मात्र 2च दिवसात त्यांनी तो निर्णय मागे घेतला होता। पण तेव्हापासूनच पवार काका पुतण्यामध्ये तुहीची बीज पेरली गेल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।